मित्रांनो, तुम्ही देखील प्लॅन करताय खारघरच्या इस्कॉन टेम्पलला भेट देण्याचा, तर तुम्हाला खारघर स्टेशनपासून इको व्हॅन आणि बसेस देखील अवेलेबल आहेत. मित्रांनो, तुम्ही इकडे मेट्रोने देखील येऊ शकता आणि जवळच्या मेट्रो स्टेशनचं नाव आहे सेंट्रल पार्क, कारण की सेंट्रल पार्क गार्डनच्या समोरच हा भव्य असं मंदिर उभारलेला आहे आणि समोरच त्याचा गोल्फ कोर्स देखील आहे. सो मित्रांनो, चला आपण देखील मंदिरासमोर पोहोचलेलो आहोत आणि हा सुरुवातीला पहिलाच गेट त्यांनी चालू केलेला आहे. बाकीचे गेट सध्या बंद ठेवलेले आहेत आणि तुम्ही गर्दी बघू शकता. खूप गर्दी आहे कारण की आज आहे शनिवार. आतमध्ये एंट्री केल्यानंतर चप्पल स्टँड आहे आणि चप्पल ठेवण्यासाठी देखील खूप गर्दी होती. तर चला मग लाईनला इथूनच सुरुवात होते, तर आपण देखील लाईनमध्ये राहूया. आज गर्दी खूप आहे. मित्रांनो, मागेच 15 जानेवारीला या मंदिराचे उद्घाटन आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते झाला होता आणि तेव्हा देखील खूप गर्दी होती. तर लाईन पुढे पुढे सरकत होती आणि जेव्हा हे जुनं मंदिर होतं तिथे तुम्हाला दाखवतो आपण. हे बघा, हे जुनं मंदिर आहे. इकडे आपण आरतीला वगैरे यायचो पहिले. छोट्या मूर्त्या होत्या इकडे. आता हे नवीन मंदिर इथे उभारण्यात आलेलं आहे आणि मंदिर पूर्ण मार्बलचं आहे आणि बघायला खूप भारी वाटते आणि इथली जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे खूप भारी वाटते. मित्रांनो, हा मंदिर पूर्ण होण्यासाठी तब्बल 12 वर्ष लागले आणि या मंदिराचा अप्रॉक्सिमेट खर्च 170 ते 200 कोटीपर्यंतचा आहे असं सांगण्यात येत आहे. मित्रांनो, इकडचं मॅनेजमेंट खूप भारी आहे कारण की सुरुवातीला गेटजवळ खूप गर्दी होती, पण जसं जसं आम्ही आतमध्ये जात होतो यांनी सिंगल लाईन केली जेणेकरून कोणाला धक्काबुक्की होणार नाही आणि भाविकांना एकदम सोप्या पद्धतीने दर्शन घेता येईल. आणि इकडे बघू शकता भगवद्गीता वगैरे इथे ठेवलेले आहे. जे तुम्हाला आवड असेल तर तुम्ही घेऊ शकता. सो चला आता आम्ही जात आहोत पुढे. मित्रांनो, मंदिराच्या समोर पोचल्यानंतर असं वाटत होतं की मी नक्की खारघरमध्येच आहे का, कारण की एवढं भारी असं इथलं एन्व्हायरमेंट होतं आणि एवढी पब्लिक. असं वाटतच नव्हतं की हे सगळं खारघरमध्येच आहे. आणि आमचे झांसी निरवी नवीन मंदिर बघण्यासाठी खूप एक्साइट आहेत. तर गर्दी खूप आहे आतमध्ये, तर आम्ही म्हटलं चला फोटोशूट वगैरे करून घेऊया. नमस्कार मित्रांनो, आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत खारघर येथील इस्कॉन टेम्पलला, जे आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठं असं इस्कॉन मंदिर आहे आणि या मंदिराचं नाव श्री राधे मदन मनमोहन असं आहे. सो मंदिर तर खूप भारी आहे. तो आतमध्ये जरा गर्दी आहे, त्याच्यामुळे आपण इथला बाहेरचा नजारा सध्या एन्जॉय करणार आहोत. सो थोड्याच वेळात आपण आतमध्ये देखील जाऊ आणि एक्सप्लोर करू हा खारघरचा इस्कॉन टेम्पल. सो आपल्या सर्वांना ही अभिमानाची आणि नवी मुंबईकरांना स्पेशली अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या नवी मुंबईमध्ये एवढं भला मोठं मंदिर जे आपल्या खारघरमध्ये इथे तयार करण्यात आलेलं आहे. आणि पहिली याच्या पाठीमागे एक छोटं मंदिर होतं जिकडे आपण आवर्जून यायचो. तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असाल. सो चला जाऊया, मंदिर एक्सप्लोर करूया. मित्रांनो, मंदिराचं काम तुम्ही बघू शकता. एक एक डिटेल्स असे बनवलेले आहेत. खूप छान पद्धतीने इथे आर्किटेक्टचं काम केलेलं आहे. मित्रांनो, मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघून खूप भारी असं फील होत आहे की आपण कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी आलो आहोत. आणि आमची झांसी निरवी देखील खूप एन्जॉय करत आहे. त्यांना देखील इकडे खूप आवडत आहे. एवढ्या गर्दीमध्ये पण त्या बिंदास्त आहेत, खूप मजा मस्ती करत आहेत. मित्रांनो, या मंदिराच्या समोरच भगवती बिल्डिंग आहे जी पहिल्यापासून खूप फेमस आहे. त्याच्या समोरच हा मंदिर आहे आणि खूप भारी वाटते मित्रांनो इकडे. तर आपल्या चॅनलचे व्ह्यूअर्स देखील भेटले, त्यांनी मला ओळखलं आणि मला हात मिळवला. आपण आता जाऊया मंदिराच्या आतमध्ये आणि मंदिराच्या आतमध्ये आपल्याला मूर्ती बघायला भेटेल. सो एक्सप्लोर करूया, आतमध्ये जाऊया, मंदिर बघूया कसं आहे. मित्रांनो, नव्याने सुरुवात झालेल्या या मंदिरामध्ये राधाकृष्णाच्या दर्शनासाठी भाविकांची अफाट अशी गर्दी तुम्ही बघू शकता. हरे कृष्णा, चलते रहिए, जिनका दर्शन हो चुका है आगे बढ़ते रहिए, खड़े ना रहे। कृष्णा कृष्णा चलते रहिए, हरे कृष्णा, कृपया चलते माता जी।
मित्रांनो, इकडचं जे नक्षीकाम आहे तुम्ही बघू शकता, खूप बारीक पद्धतीने केलेलं आहे आणि बघायला खूप आकर्षित वाटत आहे. आणि मित्रांनो, फायनली मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केला आणि बघतोय तर अप्रतिम असं दृश्य आणि इथलं नक्षीकाम झुंबर बघून मन एकदम प्रसन्नच झालं. खूप भारी वाटतंय आणि खरंच एकदम मनमोहक आहे सर्व. मित्रांनो, इकडे असलेला प्रदक्षिणा मार्ग आज बंद ठेवलेला आहे कारण की गर्दी खूप आहे. बघितला जवळ जवळ सो मित्रांनो, आमच्या जानसीने आज राधाचा गेटअप केला होता, तर इथे बरेच जण भेटत होते आणि जानसीसोबत फोटो काढत होते. ठीक आहे, थँक्यू. सो मित्रांनो, आमचं दर्शन करून झालं आणि गर्दी तुम्ही बघितली, व्यवस्थित दर्शन झालं आणि आत्ताच आतमध्ये लाईट्स त्यांनी बंद केल्या. सो खूप भारी वाटलं आणि मंदिर एवढं भारी आहे, तुम्ही आवर्जून या कधी येता येतात. सो खूप प्रसन्न वाटतं इकडं आणि इथला जो वाईब्स आहे खूप भारी आहे, तुम्हाला नक्की आवडेल. सो चला, आपण आता थोडं फोटो सेशन करून घेऊया. आणि जानसी देखील खुश आहे, जानसीचे खूप जणांनी फोटो काढले. मग तुला कसं वाटतं, सेलिब्रिटी फील होतं का? आणि जानसीसोबत खूप जणांनी फोटोसुद्धा काढले, सो खूप भारी वाटतंय. सो मित्रांनो, तुम्ही बघितलं किती सुंदर आहे हा मंदिर. तर मित्रांनो, तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही कधी येत आहे हा मंदिर बघायला, आणि जे ऑलरेडी येऊन गेलेत त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा मंदिर कसा वाटला.
हाय, गर्दी ना बघितला का? मी आता बघितल्यावर चान्सेस दिसतो. सो फायनली हेच होतं खारघरचं इस्कॉन मंदिर आणि खूप भारी आहे, अप्रतिम आहे. आय होप तुम्ही व्हिडिओ एन्जॉय केला असेल आणि तुम्ही देखील कधी येता इकडे इस्कॉन टेम्पलला, आवडेल तुम्हाला, आवर्जून या इकडे. सो आम्ही आता निघतो इथून. तर मित्रांनो, दर्शन घेऊन बाहेर निघाल्यानंतर तुम्हाला इकडे कॅन्टीनची सोय आहे, जिकडे तुम्ही नाश्ता करू शकता. तसेच मंदिराच्या बाहेर पडण्याआधी तुम्हाला प्रसाद देखील दिला जातो, तर त्या प्रसादाचा लाभ नक्कीच घ्या. पाहिजे बघू शकता, फुल ट्रॅफिक जाम आहे. सो तुम्ही कधी येताय तर शनिवार रविवार सोडून बाकीचे दिवस तुम्ही इकडे येऊ शकता, तुम्हाला गर्दी नाही भेटणार. सो फायनली मित्रांनो, आपण पार्किंग जवळ आलेलो आहेत आणि गाडी आपण एवढ्या लांब लावली होती कारण की पार्किंगला जागाच नाही. सो बघू शकता, हाच होता खारघरचा इस्कॉन टेम्पल आणि नवीन असल्यामुळे लोक आवर्जून भेट देतात आज, आणि त्याच्यात आहे शनिवार, मुलांना शाळेला सुट्टी असते शनिवारी मोस्टली. सो बरेच जण आज दर्शनासाठी आलेत आणि बाहेरून देखील पब्लिक खूप आलेली आहे. सो चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. सो मित्रांनो बघू शकता, पार्किंग बघा मित्रांनो, लोकांनी 1-2 किलोमीटर लांब अशा गाड्या लावलेल्या आहेत. खूप गर्दी होती मित्रांनो. नशीब आपण संध्याकाळी लवकर गेलो होतो, त्याच्यामुळे आपल्याला दर्शनही भेटला